चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाखाली पडून त्यातच चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार कोपरगावात घडलाय। कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात गुरुवारी रात्री 10च्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला। ट्रेलर वाहन नादुरुस्त झाल्यानं चालकानं ते दुरुस्तीसाठी येवला नाका येथील एका गॅरेजजवळ उभं केलं होतं। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहनाची चाचणी घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाखाली पडून त्यातच त्या चालकाचा जागीच मृत्यूही झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रेलरची दुरुस्ती झाल्यानंतर चाचणी सुरू असताना चालकाच्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं चालक दरवाजातून खाली पडला आणि स्वतःच कंटेनरच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। यानंतर सदर ट्रेलर येवला नाका येथील साई टुरिस्ट हॉटेल समोर असलेल्या मशालीजवळील भिंतीला जाऊन धडकला। अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर ट्रेलर आडवा झाल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेची रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाली। मयत चालकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला। दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत होती। दरम्यान सदर अपघात कसा घडला, चालक कुठला आहे याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करतायत। YES10 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।